आतापर्यंतच्या 22 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत सचिननं हजारो रन्स केले। भारतीय क्रिकेटवर त्याचा सर्वाधिक प्रभाव सुद्धा आहे। दिलीप वेंगसरकर, कृष्णम्माचारी श्रीकांत, मोहम्मद अझरुद्दीन इथपासून सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी अशा कॅप्टन्सच्या हाताखाली सचिन खेळला आणि यातल्या कोणालाही तुम्ही विचारलं तर भारतीय क्रिकेटमधलं सचिनचं स्थान तुमच्या लक्षात येईल। मैंने क्रिकेट अगर सीखी या खेलना शुरू किया तो वो सिर्फ तेंदुलकर की वजह से। जैसा वो टीवी में खेलते मुझे नजर आते थे, मैं वैसी शैडो प्रैक्टिस टीवी के बाहर करता था मैच देखते हुए कि मैं भी ऐसा खेलूं, मैं भी ऐसा दिखूं। क्रिकेट प्रेमींनी कौतुकानं दिलेलं मास्टर ब्लास्टर हे बिरुद त्यानं सार्थ ठरवलं। वनडे क्रिकेटमध्ये तब्बल 18,000 रन्सचा टप्पा त्यानं पार केलाय। टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक टेस्ट मॅच आणि 15,000 रन्सचा टप्पा पार करणारा तो एकमेव बॅट्समन आहे। 2010 मध्ये त्यानं आणखी एक रेकॉर्ड रचला। वनडे क्रिकेटमध्ये त्याने तब्बल 200 रन्स केले होते। ग्वाल्हेर वनडेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेली नॉट आउट 200 रन्सची खेळी केवळ लाजवाब होती। पहिल्या ओव्हरपासून शेवटच्या ओव्हरपर्यंत तो मैदानावर उभा होता, पण जोश तसाच होता। सर्वाधिक 6 वर्ल्ड कप स्पर्धा खेळणाराही तो एकमेव बॅट्समन। 2011 मध्ये त्याचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्नही पूर्ण झालं। या स्पर्धेत सचिननं भारतीय टीम तर्फे सर्वाधिक 482 रन्स केले। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याची शतकी खेळी संस्मरणीय ठरली। श्रीलंकेला हरवत भारतानं वर्ल्ड कप जिंकला आणि सचिन तेंडुलकरचं हे स्वप्नही पूर्ण झालं। यानंतर क्रिकेट प्रेमींना प्रतीक्षा होती ती त्याच्या 100व्या सेंचुरीची। वर्ल्ड कप नंतर सचिनला गेल्या वर्षभरात एकही सेंचुरी करता आली नव्हती, पण सचिननं हार मानली नाही आणि एशिया कप स्पर्धेत अखेर त्यानं महाशतकाला गवसणी घातली। वनडे क्रिकेटमधली ही त्याची 49वी तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली ही त्याची 100वी सेंचुरी ठरली। सचिननं आता विक्रमांचा एव्हरेस्ट गाठलेला आहे। इतके विक्रम केले की त्याचा हिमालयच झालाय। कोणाला जर त्याच्याकडे वर बघायची इच्छा झाली तर त्याची पगडी खाली पडल्याशिवाय राहणार। वयाच्या 38व्या वर्षी क्रिकेटमध्ये जे जे कमावण्यासारखं होतं ते सचिननं कमावलंय, पण तरीही करोडो भारतीय क्रिकेट प्रेमींच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा कधीच संपणार नाही।